आज आपण पायनॅपलचा हलवा बनवणार आहोत, म्हणजे शिरा। त्यासाठी मी पायनॅपलचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आणि आपण त्याची आता प्युरी बनवून घेऊया। आता मी बारीक चांगली प्युरी बनवून घेतली आहे आणि आता गॅसवर एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये मी अर्ध तूप टाकले, म्हणजे अर्धी वाटी। आणि आता आपला जो सुजी घेतली म्हणजेच रवा, तो आपण त्याच्यात टाकणार आहोत। तर मी अशा छोट्या साईजने 3 वाट्या घेतल्या होत्या सुजी। आणि आपल्याला ही आता चांगली फ्राय करून घ्यायची, म्हणजे थोडासा कलर चेंज झाला पाहिजे। आणि याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकले। बघा आपला थोडा कलर चेंज झाला आहे। आणि त्याच्यामध्ये आता मी साखर टाकले 1 वाटी। आणि हे थोडंसं फ्राय झालं की आपल्याला आपली जी प्युरी बनवली आहे पायनॅपलची ती टाकायची, म्हणजे मी टाकली आहे आता। आणि जे तूप राहिलं होतं अर्धी वाटी, मी ते परत याच्यामध्ये ॲड केलं आहे। आणि आपल्याला हे शिजवण्यासाठी दूध घ्यायचं आहे। तर मी असं 2 वाटी दूध टाकलं आहे। तुम्ही पाण्यामध्ये पण करू शकता। आपल्याला आता हे चांगलं शिजवायचं आहे, म्हणून मी याच्यावर झाकण ठेवून आपला हलवा शिजून घेतला आहे, म्हणजे शिरा। आणि आता मी थोडेसे याच्यात पायनॅपलचे जे तुकडे मी करून ठेवले आहेत चॉप करून, तर ते मी त्याच्यामध्ये घातले आहेत। आता आपला हा पायनॅपलचा शिरा एकदम मस्त झालेला आहे आणि हा खाण्यासाठी तयार आहे।